आमची शाळा विठ्ठलाच्या देवळाजवळ. त्यामुळं शाळेत निम्म्याच्या वर उत्पात बडवे यांचाच भरणा. तसंच ताठे, गुर्जर, बहुजनांपैकी 12 बलुत्यातला मी न्हाव्याचा करमरकर शिंपी असावा, भुई भरवाणी अशी मोजकीच. बामणाची एक गठ्ठा व्हायची आणि आम्ही 5-6 जणाला मिळून मिसळून घ्यायची नाही ती. त्यामुळं आम्ही 5-6 जण वेगळा गठ्ठा. शाळा त्यांच्या गल्लीत, त्यामुळे त्यांची लय दादागिरी चालायची. तरी पण त्यांच्या गल्लीत शाळा असल्यामुळं आम्ही जरा भिवूनच असायचो. त्यातल्या काही रंगतदार आठवणी सांगतो. एकदा काय झालं, मी दुसरीला असेल. आमच्या वर्गावर कोरे गुरुजी. आमच्यात बाडव्याचं एक ओठ फाटकं पोरगं होतं. लय बिलंदर. सारख्या नाकातनं 2 नळ्या बाहेर. मास्तर कायम लय मारायचं. तेवढ्यापुरतं रडायचं. मास्तर गप बसलं की वाकडं धावायचं. कायम त्याची पाटी फुटायची. कुणाच्या पण डोक्यात पाटी मारायची. आता खापराची पाटी टिकती का? कायम काही ना काही खोड्या करणार. एकदा काय झालं, त्यानं कुठून आणलं काय माहीत नाही, पण काडीच्या मोकळ्या पेटीत 2 विंचू त्यांच्या नांग्या काढलेल्या. तो कायम मागं बस. त्यात आमच्या वर्गाची रचना अशी, दरवाज्याच्या समोर फळा. म्हणजे दारातनं आत आलं का समोर फळा. म्हणजे मागचं पोरगं दाराच्या जवळ बसे आणि गुरुजी दाराच्या विरुद्ध दिशेला. या बडव्याच्या पोरानं आणलेलं इचू. आजूबाजूच्या पोरांना दावायला लागला तो इचू. त्यामुळं गालका वाढला. मास्तर तरा आला. त्यांनी काडीपेटी हिसकून घेतली. त्यात विंचू आहे हे सांगतंय कोण हो? त्यात काडीपेटी घेताना मास्तरनं त्या बडव्याला पाठीत 2 धपके मारलेले. मास्तरला वाटलं असन काडीपेटी घरातनं चोरून आणलेली. शाळेजवळ कुठेतरी पेटवल म्हणून मास्तरनं घेतली, टेबलावर ठेवून दिली. मास्तरनं आपलं शिकवायला सुरुवात केलं. अहो, आमचं सगळं लक्ष त्या काडीपेटीवर ना. वर्गात सगळ्याला माहिती, पण सांगायचं कोणी? शिकवता मास्तरचा हात टेबलावरच्या काडीपेटीवर गेला. चाळा म्हणून काडीपेटी हलवायचा. कॅड्याचा आवाजच येईना. खुडबुड वाजलं. मास्तरची मती चाळवली. काय असन याच्यात? काय खायचं असन का खेळायचं असन? विचाराच्या नादात मास्तरनं उघडली काडीपेटी. सारखे हलवल्यामुळं ते इचू वैतागलं होतं. जशी पेटी उघडली तसा इचू हातावर तरा पाळायला लागला. जसा इचू बाहेर तशी पोरं बाहेर. आता मास्तर लागलं नाचायला. एक इचू धोत्र्याच्या निरेत तर दुसरा नेहरू शर्टाच्या बाहीत घुसला. पोरं आपल्याला दारातनं बघतात हे गुरुजीच्या ध्यानातच नाही. मास्तरनी शर्ट काढला, धोतर काढलं, आत अंडरपॅन्ट होती म्हणून बरं. जसा इचू खाली पडला तसा वर्गातनं पाळायला लागला. त्याला एकाला मारला गुरुजीने, पण दुसरा गेला ना बेळात. या गडबडीत बडव्याचं पोर गेलं पळून. मास्तरच्या ध्यानात आलं कपड्याचं. लगी मास्तरनी दार लावून घातलं आणि कपडे घालून मास्तर आला बाहेर. त्या घटनेनंतर 4-5 दिवस बडव्याचं पोर कशाला येतंय हो शाळेत? आणि एक गोष्ट खरी, जेवढे दिवस कोरे गुरुजी आमच्या वर्गावर होतं, तेवढे दिवस काय ना काय कारण काढून बडव्याच्या पोराला मारायचंच. आता त्याच्या बापाला पोराचा गुण माहिती असणार. त्यामुळे गुरुजींनी मारलं तरी पालक शाळेत कधी विचारायला आलेला आठवत नाही. तोच मुलगा आता देवळात झालाय पुजारी. त्यांनी 4थीतनं शाळा सोडली. दुसरीच्या परीक्षा झाल्या आणि उन्हाळ्याच्या झाल्याची तीव्रता वाढली. कधी नाही ते चंद्रभागेच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि हाच अपशकुन झाला. अन्नधान्याची कमतरता अगोदरपासूनच जाणवत होती, ती आता जास्त प्रमाणात जाणवायला लागली. मागच्या वर्षी पण व्यवस्थित पाऊस नव्हता, परंतु पूर्वीच्या ओलीवर पिकं कशी तरी आली होती. पण यंदा पावसानं फारच ताण दिला. खेडोपाडी हाहाकार झालं. लोकांना प्यायला पाणी मिळेना. गुरंढोरं लोकांनी सोडून दिली, काहींनी सरकारी कोंडवाड्यात दिली. लोक घरदार सोडून शहराकडं पलायन करायला लागले. कुणाला कुणाचा सुतराम लागना, जो तो आपापलं बघायला लागला. पाऊस पाणी नाही, जमिनी भेगाळल्या, वैरणकाडी संपली, अन्नधान्याची चंदी संपली. किडोक मिडोक होतं नव्हतं ते संपत आलं. अहो, सरकार तरी देऊन देणार किती? स्वस्त धान्य दुकानात कधी नाही ती गर्दी व्हायला लागली. रोजगार हमीची कामं चालू झाली. तिथं पण वशिलेबाजी. कोण कोणाचा वाली समजना. जिसकी काठी उसकी भैस अशी परिस्थिती आली.
गरीबच काय, थोरा मोठ्याची गडी माणसं, आया बहिणी रोजगार हमीवर जायला लागल्या. लहान मुलं, म्हातारी माणसं भूक भूक करायला लागली. बघता बघता 5-6 महिने याच्यातच गेले आणि परिस्थिती आणखीन बिकट झाली. ज्याचं त्याला जड व्हायला लागलं, त्यामुळं कोण कोणाला मदत करायला जातंय हो. त्या दुष्काळाची तीव्रता इतकी वाढली, की माणसं काय मिळेल ती खायला लागली. दुष्काळात खायला काय मिळेल? तर मक्याच्या पिठात गूळ घालून. ती पिठं म्हणजे सुकडी. अशी सुकडी शाळा, कार्यालय, रोजगार हमी, ग्रामपंचायत, स्वस्त धान्य दुकान अशा ठिकाणी मिळायची. शाळेत प्रत्येक मुलाला 100 ग्रॅमचं पाकीट मिळायचं. रोजगार हमीच्या कामावर दररोज प्रत्येक कामगाराला अर्धा किलो मिळायची. तर स्वस्त धान्य दुकानात लाल ज्वारी म्हणजे इलो-मिलो म्हणतात ना, तो मिळायचा. त्याची भाकरी काळी लाल व्हायची. तो मिलो 40 पैसे किलो असावा. जर आज असता तर डुकरांनी बी खाल्ला नसता. आणि दुसरं म्हणजे सातू, अमेरिकेहून मागवलेला. इतकं हलक्या प्रतीचं धान्य काय सांगायचं हो तुम्हाला. ज्याला अमेरिकेत डुकरं खात नव्हती, तो सातू इकडं माणसं खायची. हा सातू 60 पैसे किलो असेन. कदाचित दर निश्चित नाही आठवत. पण स्वस्त धान्य दुकानात लाईन लावून दिवस दिवस उन्हातान्हात रमराला लागून 3 किलो सातू आणि 2 किलो मिलो त्या काळात प्रत्येक रेशन कार्डावर मिळायच्या. माणसं जनावरागत जगत होती. उलगं, मटकी या कडधान्यांना तेवढी चलती विनासाहेस मिळायची, पण ती मिळवता मिळवता नाकीनऊ यायचं. शहर वस्तीला जरा तरी बरं असायचं. माणूस काय बाय काम करायचं, कोंड्याचा मांडा करून जागायचं. इलो-मिलो, सातू, सुकडी, हुलगं, मटकी तरी पोटाला मिळायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्यायला पाणी मिळायचं. खेडेगावात त्या मानाने लय हाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम नाही. सगळा माळ उजाड. कुठं 12 कोस. जिथवर नजर जातीये तिथपर्यंत कुठंच हिरवं दिसायचं नाही. गुर्राचं सोडा, माणसाला मिळेना तिथं गुर्राचं काय विचारतो. ज्या माणसाने पोटच्या पोरासारखी सांभाळलेली गुरंढोरं या दुष्काळात सोडून दिली बघा. अहो गुरंच काय, पोटची पोरं सांभाळणं जड होत चाललं होतं. 4-4 मैल घागरभर पाणी मिळायचं नाही. जिथं प्यायला पाणी नाही तिथं पिकं कुठली यायला. ज्याच्या हिरेला पाणी असायचं तिथल्या हिरी सरकारनं सील केलेल्या. प्यायला पाण्यासाठी ही दशा, तर अंघोळ, धुणं, भांडी याची काय परिस्थिती विचार करा. आमच्या मावशीच्या गावची कथा मावशीच्या तोंडून ऐकली. 8 दिवस अंगाला पाणी लागायचं नाही. घरातली 2-4 माणसं दिवस उगवायच्या आधी घागर घेऊन पाण्यासाठी दाही दिशा पेरायची. त्यांचं गाव मंगळवेढ्यातलं खोमनाळ, एकदम खेडं. मंगळवेढ्यापासून 10-12 किलोमीटरवर असेल. त्या काळात कुठली आली हो वाहनं? चालत चालत सगळं चालायचं. गावात 2-4 जणाकडं सायकली असल्या तर काही जण बैलगाडीतनं प्रवास करायचे. अशा या खेड्यात काय हाल चालला असतील, ही असली परिस्थिती मावशीची. आणि जी परिस्थिती हिथं मावशीची तीच तिथं मामाची कोथाळ्याला. कधी पाण्याचा दुष्काळ नसायचा, कारण गावात सार्वजनिक पाझर तलाव गावाजवळ तयार केलेला. त्यामुळं पाण्याची वणवा कधी झालेली ऐकिवात नव्हती. पण 72च्या दुष्काळात तलाव कोरडा ठणठणीत पडलेला. गावच्या तोंडाचंच पाणी पळालं. सगळी कावरी-बावरी झाली, पण करतात काय? आडातच नाही त्या पोहरेत येणार कुठनं? आपण गावात एकी होती. गावात एकमतानं अडचणीवर मात करायचं ठरवलं. जसं दिवस येतील तसं ढकलायचं एवढं खरं. मामाच्या घरात काय, बाबा आणि मामा-मामी त्यांच्यात एवढी खाण्यापिण्याची अडचण आली नाही. बाप लोक काम करायचे, कसं बी घर चालायचं. तरी सगळ्यांसंगट हालापेक्षा होणारच ना. अशा या 2 गावावरनं अंदाज काढू, ही जरा त्यातल्या त्यात बरी. इतर गावांची यांच्यापेक्षा वाईट अवस्था. कुत्र्या मांजऱ्यासारखी माणसं मारायची. अहो जिथं खायला प्यायला नाही तिथं कुठनं आलंय औषध पाणी. आजारी पडलं तर तसंच अंगावर दुखणं काढत माणसं दिवस टाकलायची. एका दिवशी जास्त झालं का पटकन जीव जायचा. 4 दिवस रडायची माणसं परत आपल्या कामाला लागायची. रडत बसायला येळ आहे का त्यांच्याकडं? आणि बसले तर खाणार काय? अहो चिल्ली पिल्ली भुकेनं व्याकुळ व्हायची. पण रडणं बाजूला ठेवायचं आणि रोजगार हमीवर जायचं. संध्याकाळी सुकडी मिळायची, ती पोरांना वाटीत द्यायची. बारकी पोरं उड्या मारत खायची.
अशा तऱ्हेनं 72च्या दुष्काळात लोकांचे हाल चालले होते. सरकारी नोकरांना बरं असायचं, काहीतरी छोटूक मोठूक चालू असायचं. बाकी लोकांच्या नोकऱ्या कधीच गेलेल्या. ज्या थोड्याफार लोकांना हप्त्याला पगार कधी मिळेल ते त्यांना माहिती नसतं. तशी नोकरदाराची गत तर व्यापाऱ्याला काय मालच मिळायचा नाही. जो मिळायचा तो थोड्याफार चढ्या किमतीनं. मग त्यांना विकताना लय त्रास व्हायचा. गिऱ्हाईकाचा तपासच नाही. दुकानं वस पडलेली, गवळी रडकुंडीला आलेले, किराणा दुकानदार उधारीनं वैतागलेला. अहो सगळीकडं निस्ता वैताग. काम कमी, उद्योग जास्त. गर्दी फक्त रोजगार हमीच्या कामावर आणि तिथं वशिलेबाजीला ऊत आलेला. तरण्यात आठ्या बायापोरींना कामं मिळायची. म्हातारी माणसं, पोरं-टोरं यांना कधी मिळायचं नाही. अहो पोटात काही नाही तर काम होणार कसं? सगळीकडं भकास वारं, उदासवाणी हवा, घुसमटलेला श्वास, ही अशी सगळी तारा. ज्याला काम मिळायचं त्याच्या त्या दिवशी तरी चूल पेटायची. पण काय जणांच्या चूलच पेटत नव्हती. आणि हे सगळं सत्य मी उघड्या डोळ्यांनी बघितले बरं का. अहो घरातली करती माणसं धडाधडा रडायची. काय असेल ते किडूक-मिडूक, मोड-तोड करत दिवस घालवायचा. दुष्काळात महाराष्ट्रातल्या 75% माता माऊलींनी गळ्यातलं मणिमंगळसूत्रसुद्धा गळ्यात ठेवलं नाही, ते सुद्धा विकून खाल्लं. काही जणांनी राती घरं विकली, शेतजमिनी विकल्या, काही जणांनी घरातली भांडी-कुंडी विकून खाल्ली. हे अशी सगळीकडं तारा. आता या सगळ्यात आमची काय दशा चालली असेल? आमचं हालकुत्रं खात नव्हतं, कारण घरात 5 पोरांचं लेंडार. आईचं नुकतंच बाळंतपण झालेलं. बाप म्हणजे बापच त्यो. त्याला त्याचं पडलेलं असायचं. स्वतःचं भागल्याशिवाय त्याला इतरांचं काही दिसायचंच नाही. नाश्ता, चहा-पाणी झाल्यावर मग घराची आठवण येणार. घरात भांडणं रोजची ठरलेली. आई तर रोज मार खायची. आधीमध्ये आम्हा भावंडांचा नंबर लागायचा. बापानं सगळं केलं, पण बापाला आपण एका गोष्टीबाबत लय मानतो. इतका व्यसनी, इतका चिडखोर, इतका तापट स्वभावाचा, पण आईला बापानं कधी कामासाठी 4 घरी फिरू दिलं नाही. वेळप्रसंगी घरातली भांडी एक करून मोडून खाल्ली, पण अख्ख्या दुष्काळात त्यांनी आईला कामाला काही जाऊ दिलं नाही. बहाद्दरगडी. संसाराची लय तरा, पण आईला कामाला झोपली नाही. आता रानातली कामं, जळणं, काटोख काढणी, मोडणी, खुरपण यासारखी रानातली काही प्रमाणात कामं केली, पण गावात कधी कुठं कामाला गेलेली आठवत नाही. आई पण सगळ्या कामात वाघीण होती. हातच धरू शकत नव्हतं तिचं कोणी हो. इतके कामात तरबेज. कामाबाबत कधी कोणी बोलणं ऐकलं नाही. त्या काळात आमचा दादा लई चिडचिड करायचा. त्याला कारण काय, ते एक तर दुकानात काम व्हायचं नाही. त्यामुळे व्यसनाला यायची अडचण. त्यात घरात खाण्यापिण्याचे वांदे. अहो लोकांना खायला प्यायला पैसे नाही तर कटिंग दाढी करून मिरवायला कोणाला वेळ होता हो. त्यात लय चांगलं राहिलं तर उदार-पादार मागायचं कसं, म्हणून माणसं आपली येडी गाबाळी राहायची. बडवे, उत्पात ही पैसेवाली मंडळी. त्यांच्या घरी जाऊन दाढी कटिंग करणारी अनेक जण होती. त्यात खाली बसून दाढी कटिंग केली तर 8-12ने दिले तरी चालायचं. दुकानात केली तर ₹1.5-2 लागायचे. मग दुष्काळात माणसं पैचा विचार करायची ना, आणि म्हणायची कुठेतरी खरडायचंच आहे ना, 4 पैसे वाचण्याचे कारण. त्यामुळं सकाळी 9 वाजता 10 वाजता बोहणी व्हायला लागायचा. कधी 12 वाजेपर्यंत काम नसायचं, आणि जसजसा दिवस वर येईन तसं बापाच्या पोटात भूक जागी व्हायची. 9-10 वाजता नाश्ता केल्याशिवाय बापाला चैन पडायचं नाही, आणि बापाचं पेटंट हॉटेल उडपी. ₹1 पुरी भाजी, 4 आणे वडा, 15 पैसे पानपट्टी, 10 पैसे चारमिनार सिगरेट. एवढं झाल्याशिवाय पुढचं कायच सुचायचं नाही. त्यात सकाळी 10 नाही वाजले काय म्हणायची, भरत्या जा दादाकडं पैसे आणायला. मग काय माझा दोन्हीकडनं ढोल. गेलो तर बापानं असेल तर दिलं, नाही तर लय खवळायचा. आणि नाही गेलो बापाकडं पैसे मागायला तर आई खवळायची. आणि माझ्याशिवाय पाठवणार कोणाला? लक्ष्मण दुकानी गेला तर शाळेच्या वेळेत येणार आणि दप्तर घेऊन. असेल तर जेवायचं, नसेल तर सकाळी दादाबरोबर काय खाल्लेलं असायचं तेच. जेवणाच्या सुट्टीपर्यंत स्वयंपाक व्हायचा. दादाकडं पैशाला गेलं की कधीच गेल्या दादा पैसे द्यायचा नाही. बसवून ठेवायचा आणि स्वतः काम करत राहायचा. मला सारखं शाळेचं ध्यान व्हायचं, कारण उशीर झाला का वाघमारे गुरुजी हातावर डोक्यावर पट्टी मारायचं की टेंगोळ यायचा डोक्यावर.
डोळ्यात पाणी यायचं आणि वर मास्तर बोलायचा कसनुस ते वेगळंच. सारखा म्हणायचा, येळेवर येता येत नाही तर शाळेत येऊच नको, घरीच बस की, कशाला आम्हाला नसता त्रास. मग मला लय कसं तरी वाटायचं. सगळी पोरं माझ्याकडं वाईट नजरेनं बघायची आणि त्यामुळे येळेवर शाळेत यायचा माझा प्रयत्न असायचा. पण बाप कायम मला उशिरापर्यंत बसवूनच ठेवायचा. पैसे देताना व्यवस्थित द्यायचा नाही. कधी रुपया, कधी सव्वा, तर कधी दीड, तर कधी पावणे 2 आणि कधीतरी ₹2 द्यायचा. ₹2 कमी पैसे दिले की घरचं भागायचं नाही. मग आईचा जीव मेटाकुटीला यायचा. ती रागवायची, चिडायची, पण भागवायला तर लागायचंच. दादानं जर ₹2 दिले तर बाजार मलाच आणायला लागायचा. 80 पैसे किलोनं 2 किलो ज्वारी, दळायला 10 पैसे, 6 पैशाची तूर डाळ, 10 पैशाचं तेल, 4 पैशाचा गूळ, 2 पैची चहापत्ती, 3 पैचं दूध आणि 5 पैशाचं शेंगदाणं असा ठरलेला बाजार असायचा. पण व्हायचं काय आहे, दादा नेहमी ₹2च देईन याचा काय भरोसा. कधी कमी, कधी जास्त, शक्यतो कमीच द्यायचा आणि आई चिडायची. अहो, तिला ही सगळी चिल्ली-पिल्ली सांभाळायची. त्यात तिला दिवस गेलेलं, गाडीवानी पोट आलेलं. ऐन दुष्काळात 13वा महिना या म्हणीचा प्रत्यय यावा ना, तसा दुष्काळात आई बाळंतीण झाली, मुलगी झाली. आईवानीच नाकनाक्षा, पण रंगानं सावळी. आधीच अनिताचं तसं तिला बोलता यायचं नाही. मुकी निसती, खुणं सांगायची. आणि तिला खाण्यापिण्याचा आदमाच नसायचा. दिलं तेवढं खात राहायची, त्यामुळं ती झालती रोडगी. खायची तिथंच बसायची आणि त्यात परत झाली पोरगी. आम्हा पोरांना आनंद झाला. सुभाबाईला लय काम पडायचं, तसंच म्हातारी आजी पण घरची कामं करू लागायची. 4-5 दिवस आई पडून राहिली की परत रोजच्या कामाला लागली. आमच्या घरात जेवणाचा मेनू जवळ ठरलेला असायचा. तुरीच्या डाळीची आमटी आणि ज्वारीची भाकरी कुस्करून खायची. कधीतरी आधीमध्ये फुकटची चवळीची भाजी, हरभऱ्याची भाजी, चिगळची भाजी, कडवंचेची भाजी, डाळ कांदा भाजी, रानात सापडलेल्या वाळकाची भाजी, पडक्या घरातल्या तांदूळशाची भाजी, कांद्याची कांदवणी, बेसन पिठाचं पिठलं, ज्वारीच्या पिठाचं धपाटं, कांद्याच्या पातीची भाजी, सोललेल्या हरभऱ्याच्या घाट्याची भाजी आणि कधीतरी महिना 15 दिवसातनं मटण, अशा भाज्या केल्या जायच्या. आता मटण म्हणजे हसण्यासारखं असायचं. घरात माणसं 7, त्यात आई मटण खायची नाही. त्यात बारकी फक्त गिनतीला. त्यामुळं राहिलेल्यांना मटण किती आणायचं, तर 125 ग्रॅम, म्हणजे पावशेरच्या निम्म, पावणे ₹2 मटण, 5 पैशाचं आलं, 5 पैशाची कोथिंबीर, फुटाण्याची डाळ, 10 पैशाचं गोडं तेल, 5 पैशाचा मसाला, काय झालं मटण तयार. पातेलंभर मटण करायचं. कुठंतरी एखादं हाडूक, बाकी सगळे आमटी. पण कधीतरी वेगळी भाजी म्हणून बरं वाटायचं. त्या दिवशी दादा यायच्या आत जेवून खाऊन गप झोपायचं. जो जागा राहीन तो मार खायचा, कारण दादा पिऊन यायचा आणि विनाकारण मारायचा. कुणीच नाही सापडलं तर आई आहेच की. कोणचंही छोटंसं कारण पुरेसं असायचं. त्यामुळं घरातल्या आई दादाच्या भांडणात शक्यतो कोणी पडत नसे. त्यांचे ते भांडत, त्यांचे ते सोडवत. पण दिवसेंदिवस दुष्काळाचा जोर वाढत चालला. माणूस माणसाला वळखाना झाला. ज्याचा संसार त्याला जड व्हायला लागला. प्रत्येकजण अन्नाच्या मागं लागला. हाय त्याच्याकडं हाय आणि नाही त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी व्हायला लागली. प्रत्येकाला आपलीच काळजी. बहीण भाऊ आई वडील एवढीच काय ती नाती राहिली. कुणी कुणाला मदत करायची आणि कोण कुणाला मदत करतंय हो. आहे अशी सगळी तयारा चाललेली. काय 4-2 दिवसाचा प्रश्न आहे का. रोजचं मडं त्याला कोण रडं, अशी सगळ्याची गत झालती. उगवला दिवस प्रत्येकाला नवीन घोर लावायचा. रोज प्रत्येकाची काही ना काहीतरी नवीन कहाणी ऐकायला भेटायची. आमच्या घरात तर काय वेगळं. आधी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी ₹1.5-2 लागायचं. पण हळूहळू काम कमी आणि खर्च जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. अगोदर आई काहीतरी घरगुती कामधाम करून 4 पैसे मिळवायची. आई बाळंतीण झाली आणि ती आवक थांबली. आता सगळा भार दादाव.
पण दादाला काही घाम फुटायचा नाही. काम असो नसो, रोज खाऊन पिऊन मजेत असायचा तो. त्यात महागाई वाढली, सगळीकडं हाहाकार उडाला. आम्हाला तर कसं जगावं ते कळेना झालं. कधी चातकूर भाकरी मिळायची तर कधी मिळायचीच नाही. उपाशी पोटी पाणी पिऊन झोपायला लागायचं. त्या दुष्काळात काय काय तऱ्हा झाली काय सांगू. त्यातल्याच आठवणीतल्या 2-4 घटना सांगतो, म्हणजे दुष्काळाची तीव्रता किती होती हे समजन. आमच्यात कधी-कधी किलोभर ज्वारी आणायची, त्यात 6 भाकरी व्हायच्या. त्यातल्या 2 भाकरी दादाला, त्याला सकाळी 1 रात्री 1. राहिल्या 3, त्यातली 1 भाकरी लक्ष्मणला द्यायला लागायची, कारण त्याला असायचं औषध-पाणी. राहिलेल्या 2 भाकरी मी, सुभा, अनिता, आई 4 जणात भागवायचं. कधी-कधी ती पण नाही मिळाली तर हुलगा असायचं, त्याचं माडगं करून गरमागरम ताटलीभर प्यायचं. काही वेळा तर काय केलं माहिती? आमची घरमालकीन माई, त्यांच्याकडं गव्हाच्या पिठाचा चाळ गोळा करून ठेवलेला असायचा. आमची आई तो चाळ मागून आणायची, त्यात मूठभर कणिक टाकायची, थोडं मीठ आणि तिखट टाकायची, कणिक मळल्यासारखं मळायचं, त्याचं मुटकं करायचं. ते मुटकं मोदक उकडल्यासारखं उकडायचं आणि त्याच्यावर 1-2 दिवस काढायचं. एकदा तर काय झालं, आमच्या आईला रानातल्या एका बाईनं 4-5 किलो कांदं दिलं. आईनं ते दुरडीत ठेवलं. अहो सकाळपासून पोटात काय नाही. अनिला आणि सुनीला घरी आमच्याजवळ सोपवून आई गेलती सरपण आणायला. त्यावेळी सुनी अंगावर प्यायची, पण जरा कळती झालती. घरी मी, शोभाबाई आणि सुनी खेळत बसू. पण उपाशी पोटानं कधीपर्यंत बसणार? आदल्या दिवशी दुपारी जेवलेलो, रात्री जेवणच नव्हतं. अहो सकाळी नाही, आता दुपारचे 12 वाजून गेले. पैसे नसल्यावर ना दादा घरी यायचाच नाही. आमचा तर भुकेनं जीव व्याकुळ झालता. शेजारी पण सगळे आमच्यासारखे. आई दादा येणार, मला तर रडायला यायला लागलं. सुभाबाईसारखी समजवायची, आत्ता आई येईल, मग आपण काहीतरी खाऊ. अहो हे करत करत तासभर गेला. आता तर अजिबात दम निघाना. सुभाबाई जरा कळती, अनुला भुकेचं काय कळत नसायचं आणि सुनीता ताणी. त्यामुळं माझ्याशिवाय दुसऱ्याला त्रासच नाही काय. मला मात्र भूक सहन नाही व्हायची. आता सुभाला काय करावं कळेना. ती घरात काय खायला दिसतंय का शोधायला लागली. घरात कायच गावना. खिडकीत टोपलं, टोपल्यात कांदं. नवीन कांदा असल्यामुळं ओला कांद्याशेजारी मिठाचा गाडगा होता. गाडग्यातनं मीठ घेताना सांडलेलं कांद्याव सहज तो कांदा सुभाच्या हातात आला. सहज दातानं कातरला, चांगला लागला. मग काय सुभाला आयडियाच सापडली. तिने विळीने कांदा उभा चिरला, त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलं आणि ठेवून दिलं मधी. अहो मरणाची भूक लागलेली, गापा खाल्लं. जरा बरं वाटलं. त्या दिवशी आई पण लवकर येईना. सुभान गवळ्याकडनं उधार 5 पैशाचं दूध आणलेलं सुनीला थोडं थोडं पाजायची. ती रडायला लागली का थोडं दूध पाजायचं, थोडी पाणी पाजायचं. तिला कडेव घेऊन फिरवायचं. पाळण्यात टाकून झोकं द्यायचं. असं करून तिला सांभाळायचं. अनिता आमच्याबरोबर कांदा खायची. 12-12:30 पासनं दुपारच्या 2:30-3 पर्यंत थोडं करून कांदं संपलं. तोंडाचा गपा वास यायला लागला. वास येऊ नये म्हणून वरनं मीठ खायचं. दुपारच्या 3-3:30च्या टायमाला सरपणाची मोळी घेऊन आई आली. दमून भागून आलेली, दिसभर तिच्या बी पोटात काही नाही. सुनी सारखी तोडतीय. खायला काही नाही म्हणल्यावर दूध तरी येतंय का? इकडच्या बाजूला एकदा, तिकडच्या बाजूला एकदा, असं करून दिवस घालवायचा. आल्या आल्या भारा टाकला, सावलीला बसली. आम्ही घाबरलो. आम्हाला कळेना आता काय सांगायचं. पोटात डसडसायला लागलेलं. सुभाबाईनं न सांगता तांब्या भरून गार पाणी आणून दिलं. घरात लपवून ठेवलेला थोडा गूळ होता, तेवढ्याचा चहा केला. सुनीच्या तावडीतनं थोडं दूध राहिलं होतं, तेवढं टाकलं. आईला कपभर आणि आम्हा सगळ्याला थोडा चहा घेतला. आईला कळेना एवढ्या शहाण्या पोरासारखं आम्ही गप कसं बसलो. आईने सुभाच्या डोक्यावरनं हात फिरवला, मला जवळ घेतलं आणि आम्हाला रडूच फुटलं. आम्ही दोघं हमसून रडायला लागलो. आईला कळेना आम्ही का रडतोय, म्हणून ती कुरवळायला लागली, विचारायला लागली. मग सुभाने आईला खरं सांगितलं. आम्हाला भूक आवरेना आणि भरत्यालाही त्रास द्यायला लागला. काय कळेना म्हणून घरातलं सगळं कांदच आम्ही खाऊन टाकलं. आईला काय बोलावं ते कळेना ना.
ती आम्हा दोघा तिघांकडं आळीपाळीनं टाका माका बघायला लागली. आम्ही आपलं मिळेल ती शिक्षा भोगायच्या तयारीनं आईच्या पुढं उभं राहिलो. आम्हाला वाटलं आता आई टेकारण्यानं नेब्बार हाणणार. आधी मला आणि मला मारून झाल्यावर शोभाला. या विचारात आम्ही दोघं आईपुढं खाली मान घालून उभे राहिलो. चोरट्या नजरेनं आईकडं बघत होतो. अनिता तिथंच खेळत होती. सुनीता आईच्या छातीला चिकटलेली. तिचं आपलं चुटू पोट भरायचं काम चाललेलं. जवळपास संपत आलेलं. ती इकडं तिकडं बघत प्यायची. आईने तिला बाजूला काढलं. अनिताजवळ आडवं टाकलं. ती आपली लिंबाच्या झाडाकडे बघत हातपाय हलवत खेळत असलेली. अनिता तिच्याजवळ बसलेली. आई उठली आणि एकाएकी आम्हा दोघांना 2 हातांनी जवळ घेतलं. प्रेमानं कवटाळलं आणि मिठीत घेऊन रडायलाच लागली. रडता रडता म्हणत होती, काय दिवस आलेत आपल्यावर, वैऱ्याव सुधीक असे दिवस येऊ नयेत. म्हणली तुम्ही कांदा संपवलं याचा मला अजिबात राग आला नाही. उलट मला काळजी लागलेली. काल दुपारी तुकडा खाल्ला, आता 4 वाजायला आल्या. सगळेच ठीक आहे, पण भरत्या कसा काय गप बसला? अरे बाळांनो, कांदा काय अजून परत मिळवता येईन, पण लाख मोलाचा जीव तो परत मिळेल का? अरे एवढं सगळं कांदा खाल्लं तुम्ही, पोटाला काय त्रास झाला तर आम्ही काय करणार? असं म्हणून आम्हाला जवळ घेऊन कवटाळून ते जोरात रडायला लागली. रडून झाल्यावर तिने मला दादाकडे पाठवलं. त्याला बोलवून आणायला सांगितलं. मी पळत दुकानी गेलो. दादा दुकानात चितागती बसलेला. लक्ष्मण तिथंच होता. दादाला आईचा निरोप सांगितला का लगोलग दादा, लक्ष्मण आणि मी घरी निघालो. घरी आल्यावर मी, लक्ष्मण आणि त्या झाडाखाली खेळायला लागलो. तिकडं घरात आई दादाचं काहीतरी खलबत चाललेलं. थोड्या वेळानं दादा एका पिशवीत पितळेची मोठी घागर घेऊन गेला आणि तासाभरानं ज्वारी, तेल, भाजीपाला, शेंगदाणं सगळा बाजार घेऊन आला. आईने लगबगीनं ज्वारी सुपानं पाकडली, दळण केलं. लक्ष्मण दळण आणायला गिरणीत गेला. परत दादा एक बारका डबा पिशवीत घेऊन गेला. त्यात मटण आणलं. बघता करता अंधारून आलं. परत पोटात भुकेनं तोंड वर काढलेलं. दादा परत बाहेर गेला. सरकारी दवाखान्यातनं बाटलीत पांढऱ्या रंगाचं औषध रामाईने डॉक्टरकडनं आणलं. आम्हा तिघांना अर्धा अर्धा कप प्यायला दिलं. वरनं पाणी पाजलं. ते औषधं पाठीवरची पेन्सिल खाल्ल्यागत लागलं, पण वाटलं जरा बरं, कारण माझ्या पोटात हळूहळू भाजल्यागत आग पडायला लागली होती. औषधानं त्यात फरक पडायला लागला. एवढ्या दुष्काळात घरात मटण आणून सुद्धा दारू न पिता, न भांडता, न मारहाण करता सगळीजणं संगट जेवलो. त्या दिवशी मात्र मला आई, दादा, शंकर पार्वतीगत वाटली. हसत खेळत आग्रह करून पोट फुटस्तवर आम्ही सगळी जेवलो. आणि दादाने मला तर आईने शोभाला आणि अनुला थापटवून झोपवलं. माझ्या आयुष्यात एवढं प्रेम आई दादानं परत कधी केल्याचं मला तर आठवत नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरत आयन संघर्ष जीवनाचा हे आत्मचरित्र. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.